हॅलो, जय भीम सर्वांना. बघा, संध्याकाळी ते कामावरून आले, ते फ्रेश होत होते. ते मला बोलले, मी फ्रेश होतो तोपर्यंत तू आवर, तुझं काय आवरायचं असेल ते. मी त्यांना बोलले होते. मी स्वयंपाक काही केला नाही. तिकडने आल्यानंतर मी स्वयंपाक करेन. बघू बरं मला नाशिकचं डीमार्ट कसं आहे ना. आमच्या इथं पाईपलाईन रोडलाच नाशिकचं डीमार्ट झालं आहे आणि 4 दिवस झाले त्याचं ओपनिंगला. म्हटलं चला आपण डीमार्टला जाऊन थोडंसं माझं फिरून पण होईल. आमच्या इथल्या मुली होत्या ह्या, त्यांना व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून त्या हाय करतात आणि मला खूप हसायला येत होतं. कारण की आणि मी बघा, आम्ही गाडीवर गेलो भुर्रकन डीमार्टला गेलो तर फक्त मला इतका आनंद झाला. कारण की इतकं मोठं डीमार्ट होतं. काय घ्यावं आणि काय नाही, खूप साऱ्या वस्तू होत्या, पण बापरे खूप जास्त महाग होत्या. बघा, आम्ही एवढ्या एवढ्या पिशवीमध्येच आमचं सामान घेतलं. थोडंफार कोल्ड्रिंक वगैरे घेतले, बिस्किट वगैरे घेतलं आणि साखर वगैरे घेतले. बघा, नाशिकचं डीमार्ट खूप म्हणजे खूप मोठं पाईपलाईन रोडला आहे. खूप मोठं डीमार्ट आहे आणि वस्तू पण खूप महाग आहे. ज्यांना परवडली त्या मानाने खूप जास्त गर्दी होती. बघा, थोडंसं सामान घेतलं. त्यांना मी विचारलं तिथं तुम्हाला काही मुली वगैरे पाहिजे असेल तर त्या मला बोलल्या त्या बॉक्समध्ये रिझ्यूम वगैरे टाकल्याच्या नंतर बघा आम्ही गाडीवर बसलो. मग आम्ही चाललो होतो घरी, जवळच आहे आसपास. घरी आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाले, कपडे वगैरे चेंज केले. मुली आल्या होत्या, त्यांनी टाटा बाय बाय केला. काय खायला आणलं होतं ते विचारत होता. मग त्यांना छोटी छोटी कोल्ड्रिंक वगैरे दिली. कोल्ड्रिंक दिल्याच्या नंतर म्हटलं आता चला स्वयंपाकाला सुरुवात करू. त्या साईडला पाहुणे पण आले होते. म्हटलं आता 9 वाजता आले, करावं तरी काय करावं पटकन, म्हणून ठरवलं पटकन थोडासा खिचडी भात टाकायचा. टाकल्याच्या नंतर बघा त्यांनी त्या साईडला जेवण करायला गेले. मग माझं पण जेवण झालं, भांडे वगैरे घासले. कसा वाटला मिनी ब्लॉग ते कमेंट करून सांगा.